अभिनंदन, तू नवीनच आई झाली आहेस. परंतु तुला आता चिंता आहे की पुढची गर्भधारणा लगेच न होण्यासाठी मी कोणतं गर्भनिरोधक वापरू. नंबर 1, लॅक्टेशनल अमेनोरिया मेथड. म्हणजे जर तू पूर्णपणे स्तनपान करत असशील, म्हणजे बाळाला फॉर्म्युला फिडिंग न देता किंवा फिडिंगमध्ये डे नाईट असं न करता, जर तू पूर्णपणे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग करत असशील तर ते 6 महिने टेम्पररी कॉन्ट्रासेप्शन म्हणून ॲक्ट करतं. नंबर 2, कॉपर टी. डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच किंवा 48 तासांमध्ये किंवा 6 आठवड्यानंतर तू कॉपर टी घेऊ शकतेस. कॉपर टी वेगवेगळ्या प्रकारची असते जी 5 वर्ष किंवा 10 वर्षासाठी ॲक्ट करते. नंबर 3, बॅरियर कॉन्ट्रासेप्शन. म्हणजे कंडोम किंवा फिमेल डायफ्रॅम यासारखे पर्याय उपलब्ध आहेत. नंबर 4, परमनंट मेथड म्हणजे ट्युबेक्टॉमी किंवा मेल स्टरिलायझेशन म्हणजे व्हॅसेक्टॉमी. हेही पर्याय उपलब्ध आहेत. नंबर 5, इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्शन म्हणजे प्रोजेस्ट्रॉन इंजेक्शन्स, जे प्रत्येक 3 महिन्याला घेतले जातात. ते तू तुझ्या डॉक्टरच्या सल्ल्याने घेतले पाहिजेत. लक्षात घे, तुला कोणती गर्भनिरोधक पद्धत सूट होते हे तुझं वय, तुझं कितवं बाळ आहे, तू स्तनपान करत आहेस की नाही आणि तुझी मेडिकल हिस्ट्री यावरती डिपेंड आहे.